नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम साधा आणि सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। फक्त आपल्याला 7 लाल मिरच्या आहेत तर त्या लागणार आहेत। एकदम साधा सोपा हा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे। तर हा उपाय केल्याने मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही नजर दोष असू दे, कालसर्पदोष असू दे, पितृदोष असू दे किंवा राहू शनीची काही साडेसाती असेल तर ती दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल। तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। तर प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि तिथे लग्नाचे 105 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलामुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे। तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। कारण मी जे तुम्हाला हे उपाय सांगत आहे तर ते ज्योतिषांनी सांगितलेले महा उपाय आहेत आणि ज्यामध्ये बऱ्याच मुलांचं आणि मुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे। तर बघा, आजकाल आपण पाहत असतो, मुलगी असू द्या किंवा मुलगा असू द्या, ते चांगले जॉब करत आहेत, दिसायला देखील छान आहेत, परंतु त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार त्यांना मिळत नाही, म्हणजे त्यांचं लग्न देखील लवकर ठरत नाही। तर हे सर्व का होत असतं? तर बघा, मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही ग्रहदोष आहे, नजर दोष आहे, पितृदोष आहे किंवा राहू केतू शनीची काही साडेसाती असेल तर ते असल्यामुळे देखील मुलांच्या लग्नाला विलंब होत असतो आणि काही ना काही प्रॉब्लेम हे त्यांच्या कुंडलीमध्ये निर्माण होत असतात। तर अशा वेळी बघा, मुलाचे आई वडील देखील खूप प्रयत्न करत असतात मुलांच्या लग्नासाठी, परंतु खूप उपाय करून देखील त्यांचं लग्न ठरत नाही। तर बघा, आजचा हा उपाय आहे तर हा उपाय एकदम साधा सोपा आहे परंतु अत्यंत पॉवरफुल हा चमत्कारी उपाय आहे। 7 दिवसामध्येच मुलांचं लग्न हे ठरेल। फक्त तुम्ही विश्वासाने, श्रद्धेने हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे। तर मंडळी, लाल मिरचीचे आध्यात्मिक आणि ज्योतिषही महत्त्व मोठे मानले जाते। विशेषतः बघा, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी लाल मिरची ही वापरली जात असते। आपण पाहत असतो की लहान मुलांना जर नजर लागली तर आपले जी काही आई वगैरे असते तर ती मुलाची नजर काढत असते, म्हणजे लाल मिरच्या घेत असते आणि त्याची नजर काढत असते। तर इतकं महत्त्व या लाल मिरचीला आहे। तसेच बघा, आध्यात्मिकदृष्ट्या लाल मिरची ही मंगळ ग्रहाशी आणि मूलाधार चक्राशी जोडलेली आहे, ज्यामुळे मुलांच्यावर कोणत्याही प्रकारचा जर मंगळ दोष असेल किंवा शनीची साडेसाती असेल ते देखील दूर होईल, किंवा पितृदोष असेल, नजर दोष असेल ते देखील दूर होईल। हा उपाय एकदम साधा आहे। तर मंडळी, आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही कोणत्याही शनिवारी संध्याकाळी म्हणजे झोपण्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर बघा, या उपायाला काहीही खर्च नाही, फक्त आपल्या घरामध्ये लाल मिरच्या या प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच। फक्त त्या घेतावेळेस आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत, म्हणजे अशा कट झालेल्या, चिरलेल्या किंवा काळ्या झालेल्या असतील तर त्या लाल मिरच्या घ्यायच्या नाही। तर लाल, एकदम लाल आणि देठावाल्याच आपल्याला 7 लाल मिरच्या लागणार आहेत आणि एक आपल्याला लाल कापड लागणार आहे। म्हणजे जर तुमच्याकडे असेल अगोदर तो घ्या, किंवा जर नसेल तर मग तुम्ही बाजारामधून छोटासा लाल कापड आणायचा आहे। तर एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे। तर पहा, हा उपाय आहे तर आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे, म्हणजे आपण हा उपाय मुलाची आई करू शकते किंवा मुलाची वहिनी असेल ती सुद्धा मुलांच्यासाठी करू शकते। परंतु हा उपाय जर मुलं समजा तुमच्या घरी नसेल तर तुम्ही हा उपाय मुलं जिथे कुठे राहत असतील तर त्यांना तिथे तुम्ही करायला सांगायचं आहे, किंवा जर नसतील मुलं जर तुमची घरी असतील तर मग तुम्ही घरीच हा उपाय मुलांच्यासाठी करायचा आहे। खूप असा प्रभावी आणि चमत्कारी हा उपाय आहे। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा तुमचं जेवण वगैरे होईल त्यावेळेस तुम्ही झोपायला जाल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि काय करायचं आहे, लाल कापड घ्यायचं आहे। त्या लाल कापडामध्ये या 7 लाल मिरच्या आहेत तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्याला असं व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे आणि मग तुमच्या देवघर आहे तिथे जायचं आहे। तिथे तुम्हाला बसायचं आहे। दिवा वगैरे तर अगोदर लावलेला असेलच, नसेल तर मग दिवा लावा आणि मग त्या लाल मिरच्या तिथे ठेवायच्या आहेत आणि आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी हा जो उपाय माझ्या मुलांच्या लग्नासाठी करत आहे तर तो उपाय माझा यशस्वी होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे। कारण मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, ग्रहदोष आहे तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे। असं जर आई वडील किंवा मुलाची बहीण करत असेल हा उपाय मुलाच्या लग्नासाठी तर तिने देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे। आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ह्या ज्या मिरच्या आहेत तर तुमची मुलं जर घरी असेल तर मुलांना तुम्हाला काय करायचं आहे की त्यांचं तोंड
उत्तरेकडे होईल अशा ठिकाणी त्यांना बसवायचं आहे. आणि या मिरच्या आहेत तर त्या मुलांच्यावरून 7 वेळा तुम्हाला उतरून घ्यायच्या आहेत. म्हणजे मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा या मिरच्या तुम्हाला उतरून घ्यायच्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही ह्या मिरच्या मुलांच्यावरून उतरत असताना तुम्हाला मुलांच्यावर जी काही निगेटिव्हिटी आहे, लोकांची वाईट नजर आहे, तर ती संपूर्णपणे दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. कारण बघा, कधी कधी आपण पाहत असतो की आपली मुलं दिसायला छान आहेत, चांगली जॉब करत आहेत, आणि बघा आपल्याच नात्यातली काही व्यक्ती आपल्या घरी येत असतात आणि त्यांना आपल्या मुलांचं चांगलं पाहत नाही. कारण मुलगा चांगला शिकलेला आहे, चांगला जॉब करत आहे, दिसायला छान आहे, आणि त्यांच्या मनामध्ये मुलांच्याबद्दल निगेटिव्हिटी ही निर्माण होत असते आणि अशीच नजर ही मुलांवरती लागत असते, ज्यामुळे मुलांचं कोणतंच कार्य हे यशस्वी होत नाही. तसंच लग्नामध्ये देखील त्यांच्या भरपूर अशा अडचणी, समस्या ह्या निर्माण होत असतात आणि मुलांना त्यांची वाईट नजर आहे तर ती लागत असते. तर बघा, मग हे तुम्हाला असं केल्यानंतर मुलांच्यावरून 7 वेळा हे उतरून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ज्या मिरच्या आपण मुलांच्यावरून उतरून घेतलेल्या आहेत, तर जिथे कुठे मुलं झोपत असेल, म्हणजे मुलांचा बेडरूम असेल किंवा मुलं हॉलमध्ये झोपत असतील, तर जिथे झोपत असेल त्या बेडच्या साईडला, म्हणजे डोक्याच्या साईडला तुम्हाला ह्या ज्या मिरच्या आहेत तर त्या एका साईडलाच, म्हणजे जिथे डोकं असेल त्याच्या एका साईडलाच तुम्हाला ह्या मिरच्या आहेत तर त्या तशाच्या तशा तुम्हाला तिथे ठेवायच्या आहेत. तर बघा, हे ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की लाल मिरचीचे जे आतमध्ये जे दाणे असतात, म्हणजे बी असतो, ते बी तुम्हाला 21 मोजून घ्यायचे आहेत. म्हणजे मिरचीचा जो बी असतो तो 21 बी तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, एखादं फुलपात्र घ्या किंवा एखादा तांब्या घ्या किंवा ग्लास घ्या आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 21 दाणे हे मिरचीचे टाकायचे आहेत. आणि ते तुम्हाला मुले जर बेडवरती झोपत असेल तर खाली तुम्हाला तो ग्लास आहे तर तो तसाच ठेवायचा आहे. आणि मग बघा, दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे की तुम्हाला ज्या ग्लासमध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये आपण लाल मिरचीचे 21 दाणे टाकलेले आहेत, तो ग्लासमधील पाणी आणि ते बी तुम्हाला झाडांवरती टाकायचं आहे. ते पाणी ओतून द्यायचं आहे. म्हणजे तुमच्याकडे झाडांची कुंडी वगैरे असेल तर तिच्यामध्ये देखील तुम्ही हे पाणी ओतू शकता. तर बघा मंडळी, तुम्हाला अशा प्रकारेच 7 दिवस हा उपाय करायचा आहे. म्हणजे 7 दिवस तुम्हाला काय करायचं आहे की ज्या मिरच्या आपण मुलांच्या उशापाशी ठेवलेल्या आहेत साईडला, तर त्या तशाच ठेवून द्यायच्या आहेत. आणि आपल्याला रोजच्या रोज काय करायचं आहे, फक्त एवढंच काम करायचं आहे की 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रोजच्या रोज 21 दाणे बिया टाकायच्या, मिरचीच्या बिया असतात तर त्या तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. असं 7 दिवस तुम्हाला नित्यनेम करायचं आहे. आणि ते पाणी आहे तर ते तुम्हाला झाडांना टाकायचं आहे. असं 7 दिवस तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. म्हणजे पहिल्या शनिवारी तुम्ही हा उपाय केला तर असा 7 दिवस तुम्हाला करायचा आहे. फक्त मिरच्या तसेच ठेवायच्या आहेत आणि फक्त आपल्याला रोजच्या रोज पाणी फक्त नवीन घ्यायचं आहे आणि बिया नवीन घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा, जेव्हा 7 दिवस होतील तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे की त्या लाल मिरच्या आहेत मुलांच्या उशाजवळ आपण ठेवलेल्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत. तर बघा, ज्यावेळेस आपण ह्या लाल मिरच्या मुलांच्या उशापासून काढून घेणार आहोत त्यावेळेस मुलांच्यावरती जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, लोकांची वाईट नजर आहे तर ती पूर्णपणे त्या मिरचीमध्ये उतरलेली असेल. आणि मग त्या मिरच्या आहेत तर त्या आपण काय करायच्या आहेत की एखाद्या जर झाड असेल, त्याच्या पिंपळाचं झाड किंवा कोणतंही झाड असेल तरी चालेल, त्या झाडामध्ये त्या टाकून द्यायच्या आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही या प्रवाहित करायच्या आहेत. तर अशामुळे बघा, मुलांवरती जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, तर ते सर्व दोष आहेत तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे 7 दिवसामध्येच मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल. बघा, तुम्ही याचा खूप चांगला असा हा प्रभावी हा उपाय आहे. हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करून बघा आणि मग मला सांगा. कारण या उपायामुळे मुलांच्यावरती कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाहीत. मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, ग्रहदोष आहे तर ते संपूर्णपणे नष्ट झालेलं असेल. आणि मुलांच्यामध्ये देखील पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला पाहायला मिळेल. मुलांचे कोणतंही काम असेल अडलेलं ते काम देखील पूर्ण होईल आणि मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होऊन मुलांसाठी त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार, म्हणजे त्यांना एखादी मुलगी जर आवडत असेल तर त्यांचं देखील स्थळ मुलांच्यासाठी हे चालून येईल. तुम्हाला हा उपाय एकदम साधा सोपा वाटत असेल परंतु खूप असा चमत्कारी आणि प्रभावी हा उपाय आहे. तर हा उपाय पूर्ण श्रद्धेने विश्वासानेच
तुम्हाला करायचा आहे याचा रिझल्ट तुम्हाला लगेच पाहायला मिळेल. तुम्ही पहिल्या शनिवारी हा उपाय करा आणि 7व्या शनिवारी हा उपाय आपला पूर्ण होत असतो. तर हा उपाय तुम्ही व्यवस्थितपणे करा आणि मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, तुमच्यासाठी मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगा. आणि जर तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील ज्यांचं लग्न ठरलेलं नसेल, तर अशा मित्र आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ आहे तर तो नक्कीच शेअर करा, ज्यामुळे त्यांचंही लग्न लवकरात लवकर ठरेल. तर बघा, अशा पद्धतीनेच तुम्ही हा उपाय व्यवस्थित करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.